नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा दीपास लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते। तर आम्ही चाललो आहे आज छावा मूवी बघायला। तर बऱ्याच दिवसापासून आम्ही तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत आहे, पण छावा मूवी एवढा हाऊसफुल चालला आहे की आम्हाला तिकीटच मिळत नव्हतं। तर फायनली आम्हाला आजचं तिकीट मिळालं आहे। तर आज आम्हाला 3चा शो आहे। तर आता वाजले 2, तर आता आम्ही निघालो आहे मूवी बघायला। तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आमची संस्कृतीसुद्धा तयार झाली आहे आणि ती किती खुश आहे। शंकू, कुठे चालली तू? पिक्चर बघायला। कोणता? शिवाजी महाराज। शिवाजी महाराज पिक्चर बघायला चालली? ओके। तर आपण पोहोचलो आहे टॉकीजला। तर बघा, इथं छावा चित्रपटाचा मोठा बॅनर लागला आहे आणि इथं पण बघा हे शिवाजी टॉकीज आहे तळेगावचं। आणि बघा, पूर्ण पिक्चर हाऊसफुल आहे आणि आम्ही इथे तिकीट काढले। मी ऑनलाईन बुक केलं होतं, पण इथे येऊन हे तिकीट घ्यावं लागते। तर अशा प्रकारे आपण आता पोहोचलो आहे थिएटरमध्ये। आम्ही चालू आमचं सीट बघायला। आमचं सीट आहे आय नंबर 2122। तर बघा, अजून थिएटर पूर्ण रिकामं आहे, कारण आम्ही 10-15 मिनटं आम्ही लवकर आलो आहे, कारण आम्हाला बघायचं होतं की संभाजी महाराजांचा इतिहास कुठून दाखवला आहे ते, कारण आम्हाला सुरुवात मिस करायची नव्हती। कधी चालू होईल ते काय काय ते पिक्चर? कोणता पिक्चर? शिवाजी महाराजचा। शिवाजी महाराजचा पिक्चर बघायला आली? ते बंद आहे आता, आपल्या घरी जायचं आहे। पिक्चर बघून जायचं। शंकू म्हण शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती संभाजी महाराज की जय। काय बघितलं पिक्चरमध्ये? छावा पिक्चर बघितला। आणि पिक्चरमध्ये काय काय बघितलं तू? पण काय काय तू सांग तर खरी। तुला काय आवडलं त्या पिक्चर मध्ये? तुला काय आवडलं? कोण कोण होतं पिक्चर मध्ये? टॉर्चर केलं त्या वाईट लोकांनी, काय काय त्रास दिला महाराजांना? कसं कसं मारलं सांग बरं? महाराजांना कसं मारलं त्यांनी? तलवारीने मारलं। अजून कुठे कुठे मारलं? कुठे कुठे मारलं? कुठे कुठे मारलं महाराजांना आपल्या? आणि आणि कुठे मारलं? आणि कुठे मारलं? फिंगरला मारलं। कसं आहे? एन्जॉय करते ते। लवकर लवकर। तर फायनली आपण पिक्चर बघून घरी आलो आहोत। तर सर्वात आधी लक्ष्मण उत्तेकर सरांचे खूप खूप अभिनंदन की त्यांनी आपल्या संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवला आहे। तसा तर संभाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे, पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने 3.5 तासामध्ये आपल्या महाराजांचा इतिहास सर्वांना दाखवला आहे। तर सर्वात आधी त्यांचे खूप खूप अभिनंदन। आणि महाराजांनी आपल्यासाठी जे त्रास सहन केला आहे, 30-40 दिवस एवढा कष्ट सहन केले, एवढा त्रास सहन केले, ते फक्त आपल्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी। तर अनेकांना महाराजांचा त्याग आणि समर्पण बघून रडू आलो, पण ते फक्त 2-3 दिवसासाठी। पण आपल्या महाराजांचं त्याग आणि समर्पण जर तुम्हाला खरोखर आत्मसात करायचं असेल, तर आपल्या संभाजी महाराजांचा बलिदान मास हा महिना आपण पाळायलाच पाहिजे। तर 28 फेब्रुवारी ते 29 मार्च हे संभाजी महाराजांचं बलिदान मास महिना आपण पाळायला पाहिजे। तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। महाराजांचं त्याग समर्पण बघून
आपण त्यांच्यापासून काय शिकलो, तर आपण त्यांनी जो त्याग समर्पण केला, आपण त्यातून त्यांचे विचार अंगीकारला पाहिजे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोण कोण छावा चित्रपट बघायला गेला, आपल्या महाराजांचा इतिहास कोणी कोणी बघितला आणि तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.